हॅलो, विजन पोलीस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण अपूर्णांकाचे गुणाकार हा टॉपिक पाहणार आहोत। ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले नाहीयेत त्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्यावा। डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे लिंक आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजत जाईल। बेसिक सुरुवात करताना चिन्हाचे नियम, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी या सगळ्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी बघायच्या असतात। नाहीतर आपल्याला ॲडव्हान्स समजणारच नाहीये। ॲडव्हान्सची बॅच ठीक 11 वाजता सकाळी असते व बेसिक ही बॅच संध्याकाळी 6 वाजता असेल। आज आपण अपूर्णांकाचे गुणाकार पाहणार आहोत। गणित जर तुम्हाला समजत असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट सुद्धा करा। आज आपण गुणाकार पाहणार आहोत, जे अपूर्णांकाचे गुणाकार आहे। आधी आम्ही बेरीज बघितला होता, अपूर्णांकाचा बेरीज, त्यानंतर वजाबाकी सुद्धा बघितला होता, वजाबाकी सुद्धा बघितलेला होता। आता बेरीज कशा प्रकारे बघितला होता म्हणजे तुम्हाला बेस कळून जाईल। बेरीज कशा प्रकारे होता, 402 ह्याला अपूर्णांक म्हणतात। इथपर्यंत कळतं 402 अधिक 4 ह्याला घेऊ 5/2। मी काय म्हणलो होतो बेरीज मध्ये, पाया जर सारखे असेल तर आहे तोच पाया घ्या आणि वरच्या संख्येची बेरीज करा। 5 आणि 4 9। सर पाया सारखा नसला असता तर मग काय केलं असतं? बघ बेरीज मध्ये आम्ही 403 अधिक 5/2 या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार दिसतंय? दिसत नसेल तर कमेंट करा, आवाज येत नसेल तरी कमेंट करा। या दोघांचा गुणाकार इकडनं गुणाकार करायचा, 4 2 8 अधिक 5 3 15 छेद 5 2 सॉरी 3 2 6। मग काय होतो? 8 आणि 15 किती होतात? 23/6। हा झाला बेरीजचा, बरोबर। अशाच प्रकारे वजाबाकी सुद्धा पाया समान असताना वरच्या संख्येची वजाबाकी करायचं, खालची संख्या आहे तशी ठेवायची आणि त्याला क्रॉस गुणाकार करून गणित सोडवायचा होता। पण गुणाकारात काय माहितीये का, खूप सोपं क्वेश्चन आहे। गुणाकारात कशा प्रकारे, इथं बघा खाली बसलेले लक्ष द्या, तेव्हा इकडे लक्ष दे, इकडे लक्ष दे। आता गुणाकारात कसं बघा, गुणाकार बघा 4/3 गुणिले 5/3 असा आहे। सर गुणाकार खूप अवघड असतं का? अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार खूप सोपं आहे। सर कशा प्रकारे? तेव्हा गुणाकारात पाया बघायचं नसतं, म्हणजे तुम्ही तुमचे पाया म्हणत आहे मी। गुणाकारात छेद बघायचा नसतो, छेदस्थानी संख्या सारखी आहे की नाही हे बघायचं नसतं। बेरीज आणि वजाबाकीत आम्ही छेद सारखे आहे की नाही हे बघत होतो, पण गुणाकारात छेद सारखे आहे की भिन्न आहे हे बघायचं नाही। वरच्या वरच्याचा गुणाकार, खालच्या खालच्याचा गुणाकार समजतंय? इथं बघा 4 पंचे 20 छेद 3 त्रिक 9, भाग जात असेल तर भाग उडवा, 20/9 पॉइंट मध्ये तर भाग जातो, पण सांग समजतंय इथं वय? सर अजून एक गणित बघू, हे बघा दुसरा गणित पुसतो याला। हा डिजिटल बोर्ड आहे आमचा। पहिला गणित बघा त्यातला 9/2 गुणिले 2/3। हे बघा मी काय म्हणलं, गुणाकारात वरच्या संख्येचा गुणाकार, खालच्या खालच्या संख्येचा गुणाकार, 9 2 18 2 त्रिक 6। असं हे लई सोपं वाटतं। हा गुणाकार अशाच प्रकारे असतं। अपूर्णांकाचा गुणाकार, वरच्या गुणाकार, खालच्या खालच्या गुणाकार समजतं का रे? सोम लक्ष दे इकडं, सागर इकडे लक्ष दे। त्यानंतर बघा आता एक वर इकडे वगैरे, सोनू इकडे वगैरे, त्यानंतर हा बघा मुलांचं लक्ष कमी असतं। मुली व्यवस्थित लवकर शिकून लवकर पटपट पोलीस होतात त्या, नाही जर ते व्यवस्थित नाही शिकल्या की मग नाहीतर कार्यक्रम अवघड होऊन जातो। इथं बघा मग दुसरा गणित 5/3 गुणिले 7/5। मग वरच्या संख्येचा गुणाकार, खालच्या खालच्या संख्येचा गुणाकार, 5 7 7 5 35 3 5 15। अशाच प्रकारे पाया सारखा असो किंवा भिन्न असो, वरच्या गुणाकार, खालच्या खालच्या गुणाकार। खालच्या खालच्या म्हणजे काय सर? म्हणजे छेदस्थानी संख्येची गुणाकार, अंशस्थानी संख्येची गुणाकार। त्यानंतर वेगळ्याच मार्गाला लावू नका त्याला,
इथपर्यंत काय आलं सर? आता पॉइंट मध्ये असेल किंवा 3-4 गणित असेल इथं बघा, ह्यात अजूनही सोपं करता येतं बघा. 5/9 दिसतंय का गुणिले 3/10. सर तुम्ही म्हणला वरच्या वरच्याचा गुणाकार, खालच्या खालच्याचा गुणाकार, वरच्या वरच्या अंशाचा गुणाकार, खालच्या छेदांचा गुणाकार. मग आता बघा इथं मी क्रॉस भाग सुद्धा करू शकतो. 5×5 5×10 क्रॉस भाग मारू शकतो. 5×5 5×10 3×1 3 3×9 म्हणजे आता राहिलं काय 1/3 गुणिले 1/2 वरच्या वरच्याचा गुणाकार किती होतं रे? 1×1 3 2 6. संपला गणित. सर असं बी असतं का? हो, अशा प्रकारे असतं. तिसरा गणित बघा, चौथा गणित बघा इथं 9/5 गुणिले 10/27 हा गणित येतो. भाग सर आता आम्हाला भाग मारता येत नाही की वरच्या वरचा गुणाकार करायचा आहे. फक्त थोडं लक्ष द्यायचं, क्रॉस भागाकार कुठं होते का बघायचं. 5×5 5×2 10 इज इट ओके. 9×9 9×3 27 जातंय. पुढे आता राहिलं काय 1/1 गुणिले 2/3 2/3 1/3 संपला विषय. इज इट ओके. पुढचा गणित बघा इथं 9/15 गुणिले दिसतंय का 7/18 9×9 9×2 18 ह्या दोघांना भाग मारा. जिथं भाग जाते मारता येते तिथं भाग मारायचा. समजतं? स्वतः समजत असेल तर विचारा, खाली बसलेले कुमार कळतो का? हो सर तरी म्हणा. इज इट ओके. पाचवा गणित 7/8 गुणिले 5/5 गुणिले 7/3 गुणिले याला येऊ म्हणजे तुम्हाला लवकर समजायला पाहिजे ना. 5/4 5/5 अशा प्रकारे असेल तर आता सर मारा भाग. इथं बघा हा 5×5 हा 5×5 क्रॉस भागावर गेला. दुसरा बघा हा 8×8 गेला. राहिले काय आता 7 आणि 8 राहिले. मग याला आता भाग मारा. अरे बघा 4×4 4×2 8 राहते काय हा गेले 7 गुणिले 1/5 इथं काय नाही 1 घेतला गुणिले हा 2/1 गुणिले 1/1 5 ला आता बरोबर बघा 7×7 7×2 14 5 ला 5 एकदम इझी कार्यक्रम असतो. समजतं? एकदम इझी कार्यक्रम. क्रॉस भागाकार मारा, सरळ भागाकार मारा, भाग उडवायचा, व्यवस्थित होतो. समजतं? समजत नसेल तर विचारा, खाली बसलेलं समजतं का रे? इकडे लक्ष द्या. कळतं इथं बरे? अपूर्णांकाचा गुणाकार समजतंय? गणित समजलं तर लाईक करा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करा, कमेंट सुद्धा करा. त्यातले सर पॉइंट वगैरे आले तर कशा प्रकारे सोडवायचा? सेम तशाच प्रकारे 2.1/4 आहे गुणिले 7/3 आहे. क्रॉस भागाकार जात नाही. वरच्या संख्येचा गुणाकार करू शकता, खालच्या संख्येचा गुणाकार करू शकता. हो सर करू शकतो. एवढं तरी येतंय आम्हाला, तुम्ही शिकवलात. संपलं. समजतं? अपूर्णांकाचा गुणाकार कळतं बाळांनो? जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.